महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे, फडणवीस, अजितदादा पवारांचं सरकार आल्यानंतर रश्मी शुक्लांना या ठिकाणी डीजीपी म्हणून पोस्टिंग मिळेल हे अपेक्षित होतं. रश्मी शुक्लांनी माझा स्वतःचा फोन हा 62 दिवस फोन टॅप केला अनधिकृत, कुठलीही परवानगी न घेता. वारंवार सभागृहामध्ये याविषयीची विचारणा केली, पण मला या क्षणापर्यंत अजून तरी उत्तर मिळालेलं नाही आहे. पण या निवडणुका समोरचं लक्षात घेता आपल्या जवळचा अधिकारी असला पाहिजे, आपल्या ऐकण्यातला असला पाहिजे आणि प्रामुख्यानं विरोधकांना या ठिकाणी जे फोन टॅपिंग झालं तशा प्रकारचा अधिकारी पाहिजे आहे. या दृष्टिकोनातनं रश्मी शुक्लांची या ठिकाणी नेमणूक करण्यासाठी जंगजंग पछाडलं गेलं. म्हणजे त्यांना क्लीन सर्टिफिकेट देण्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत लढले. सुप्रीम कोर्टामध्ये सरकारने आपलं म्हणणं न मांडलं, म्हणजे काय कमजोर रीतीनं मांडलं गेलं आणि त्यांना त्या ठिकाणी आता पोस्टिंग मिळालेली आहे. मला वाटतं रश्मी शुक्ला आल्यानंतर पूर्वी बिना परवानगीने त्या फोन टॅपिंग करायच्या, माहिती कुणाला द्यायचे, काय द्यायचं अजूनपर्यंत समजलं नाही. आणि आता तर अधिकृत फोन टॅपिंगची परवानगी मिळालेली आहे. त्यामुळे तर विरोधकांना अधिक सावध राहण्याची आवश्यकता आहे. म्हणजे आमच्या सरकारनं आता फोनवर बोलायचं तर कुठल्या माध्यमातून बोलायचं, कारण सातत्यानं भीती राहणार आहे की आमचा फोन टॅप तर होत नाही, कशासाठी टॅप केला जातो, कुणाच्या आदेशानं टॅप केला जातो, हे वारंवार विचारल्यानंतरही मला अजून उत्तर मिळालेलं नाही. त्यामुळे या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो रश्मी शुक्लांकडून की निदान त्यांनी कायद्याच्या चौकटीमध्ये असलेलं काम करावं, विरोधकांना छळण्याचं किंवा त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचं काम करू नये. एक महत्वाचं या सगळ्यामध्ये गृहमंत्र्यांचा रोल तुम्हाला काय वाटतो? कारण याच्यात तुम्ही म्हटलं होतं की त्यांचे भाऊ आहेत, अशा संदर्भाचं वक्तव्य तुम्ही केलेलं होतं. माननीय देवेंद्र फडणवीसांना रश्मी शुक्ला यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधली. तसे अनेक जण रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधतात, त्यामुळे मानलेले बहीण म्हणून देवेंद्र फडणवीस आपल्या रश्मी शुक्लांची ओळख आहे. आता हे स्वाभाविक असतं की सत्तेमध्ये असताना असे अनेक अधिकारी येतात, अनेक व्यक्ती येतात की ते त्या ठिकाणी अशा स्वरूपाचं रक्षाबंधनाचं वगैरे काम करत असतात. परंतु हे नातं तंतोतंत पाळणं आणि त्यांना मदत करण्याचं काम म्हणजे रक्षाबंधन म्हणजे बहिणीचं रक्षण करण्याचं काम आता देवेंद्रजींनी या माध्यमातून केलेलं आहे. एका बाजूला रक्षाबंधनाची ही भेट आहे. पण सर, तुम्ही आज भाषणामध्ये खरं तर जितेंद्र आव्हाड यांना वडिलकीच्या नात्याने सल्ला देत होते की राम हा मांसाहारी नाहीये. त्यांचं कालचं वक्तव्य वादग्रस्त झालेलं होतं, त्यावरतून रोहित पवार यांनी देखील आपली भूमिका मांडलेली होती. त्याला जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं की ते पहिल्या टर्मचे आमदार आहेत, त्यांना कळत नाही, ते अबुधाबीवरतून बोलतात, त्यांना सोपं आहे. एका पक्षामध्ये दोन नेत्यांमध्ये ही सगळी भांडणं सुरू आहेत. आता भांडणाचा विषय नाही. मी माझ्या भाषणामध्ये सांगितलं की भगवान श्रीराम मावर आमची श्रद्धा आहे. भगवान श्रीराम हा आमचा आत्मा आहे. आमच्या रोमारोमामध्ये भगवान श्रीराम भिनलेले आहे आणि एका प्रकारे लाखो लोकांची श्रद्धा ज्या ठिकाणी आहे, जे श्रद्धास्थान आहे, त्याच्याविषयी बोलताना सावध भूमिका घ्यायला पाहिजे होती. अशा स्वरूपाचं वक्तव्य करणं म्हणजे अनेक लोकांच्या भावना दुखवण्यासारखं असतं आणि निवडणुका समोर लक्षात घेताना विरोधकांच्या हातामध्ये अशा स्वरूपाचं शस्त्र देणं हे योग्य नाही. त्यामुळे वडिलकीच्या नात्यानं मी जितेंद्र आव्हाडांना सल्ला दिला की या प्रसंगी अशा स्वरूपाचं वक्तव्य करणं तर टाळणं योग्य होईल, कारण हा विषय त्यांचा व्यक्तिगत असू शकतो पण पार्टीची ही भूमिका नाही. परंतु रोहित पवार यांनी जे ट्विट केलेलं आहे त्यावरती जितेंद्र आव्हाडांनी प्रत्युत्तर केलं. खरं तर तुमच्याच पक्षामध्ये या सगळ्या वक्तव्यावरतून मतभिन्नता आढळते, तुम्ही देखील त्याच्या विरोधातलं मत मांडलं. दुसरीकडे रोहित पवार विरुद्ध जितेंद्र आव्हाड असा कुठेतरी संघर्ष पाहायला मिळतो. असा कुठलाही संघर्ष रोहित पवार किंवा जितेंद्र आव्हाडांमध्ये मला वाटला नाही. किंवा मी जो सल्ला दिला आहे तो वडिलकीच्या नात्यानं दिला आहे की अशा स्वरूपाचं वक्तव्य टाळलं तर अधिक सोयीचं आहे. भगवान श्रीराम हा काही एकट्या भाजपचा नाही, एकट्या विश्व हिंदू परिषदेचा नाही, तर सर्वसामान्य माणसाचा, सर्व पक्षांचा, सर्व राजकारण्यांचा, सर्व समाजकारण्यांचा आणि प्रत्येक व्यक्तीच्या मनामनामध्ये तो आहे. प्रत्येकाची श्रद्धा भगवान श्रीरामावर आहे. त्यामुळे कुणाच्या भावनांना ठेच लागेल
अशा स्वरूपाचं वक्तव्य करू नये. रावेर मतदारसंघावरती काँग्रेस दावा करते आणि नाना पटोले म्हणतात की खडसे कुठेतरी हाताताई पण करतायत. हे बघा, रावेर मतदारसंघावर काँग्रेसनं दावा करणं काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. 30 वर्ष झाले काँग्रेस त्या ठिकाणी 9 निवडणुका आतापर्यंत लढलेल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसला स्वाभाविकपणे असं वाटतं की आम्हाला हा मतदारसंघ मिळाला पाहिजे. पण 9 वेळांनी 10 वेळा लढल्यात, 10 वेळा निवडणुका लढवल्या. या 10च्या 10 वेळा काँग्रेस त्या ठिकाणी फार मोठ्या मताधिक्यानं पराभूत झाली. म्हणजे 3 लाखानं, 4 लाखानं, 2.5 लाखानं असे पराभूत झाले. आणि त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही 10 वेळा त्या मतदारसंघात पराभूत झालात आणि ते मोठ्या फरकानं झालात. जर 50-60 हजार 1 लाखाच्या आत 40 हजाराच्या आत झाले असते तर ठीक आहे. तर एक वेळ मतदारसंघ बदलवून बघा, चेंज करून बघा. 10 वेळा तुम्ही बसले, निवडून येण्यासाठी तुम्ही मेहनत केली, पण दुर्दैवाने निवडून येऊ शकले नाही. तर आता 11व्यात जरी हा मतदारसंघ जर बदलला आणि तो राष्ट्रवादी काँग्रेसला दिला तर कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस त्या ठिकाणी चांगल्या मताधिक्याने विजय होऊ शकेल. एक महत्वाचं, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा महिला डीजीपी आपल्याला मिळाल्या आहेत. काही विशेष सल्ला किंवा अभिनंदन असं करणार आहात? राज्यामध्ये पहिल्यांदा महिला डीजीपी या ठिकाणी मिळालेल्या आहेत आणि ह्या महिला डीजीपी या ठिकाणी उत्तम रीतीनं काम करतील अशी अपेक्षा करायला काही गैर नाही आहे. वारंवार महिलांवर अत्याचार होत आहे. महिलांवर अत्याचार होताना गुन्हेगार पकडण्याचं जे षडयंत्र आहे ते आपलं पकडण्याचं जे काम आहे ते कमी होत आहे. आजच माझ्या भाषणामध्ये मी पुण्याच्या एका महिला डॉक्टरविषयी सांगितलं, जे शिक्षक BDSला शिकत होती. शिकत असताना एका गुंडाने, नामांकित गुंडाने, पुण्यातल्या नामांकित गुंडाने तिला ब्लॅकमेल केलं. ब्लॅकमेल करून तिला जबरदस्ती ओढून दिले, तिच्याशी जबरदस्ती लग्न लावल्याचं नाटक केलं आणि त्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. आज 3.5 महिने झाले ती महिला रडते आहे, ती मुलगी रडते आहे. तिला आता शेवटी तिने मध्ये एक 8-10 दिवसापूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि तिचे जे कुटुंबीय आहे ते कुटुंबीय CPंना भेटायला गेले. CPंनी सांगितलं ॲडिशनल CP पोकळेंना भेटा. पोकळेंना भेटले तर पोकळे म्हणाले त्यांनी त्या फार चांगली वागणूक त्या कुटुंबाला दिली नाही. त्या पोलीस इन्स्पेक्टरला भेटले, ते म्हणाले तपास सुरू आहे. असं महिलांवर अत्याचाराचं प्रमाण या ठिकाणी वाढत आहे. हा विषय महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये बोललो होतो फडणवीस साहेब असताना, पण तरीही कारवाई झाली नाही. याचा अर्थ या राज्यामध्ये महिला सुरक्षित नाही आहे. आता मला वाटतं की आता रश्मी शुक्लांनी आज या ठिकाणी चार्ज घेतलेला आहे, तर किमान महिला सुरक्षिततेकडे लक्ष द्यावं. एका डॉक्टरवर जी मुलगी आहे 20 वर्षाची, तिच्यावर अशा स्वरूपाचा अत्याचार आताही होतं. तिला मारहाण केली, तिला धमकी दिली, तिच्या कुटुंबियांना खलास करून टाकू असं सांगितलं. जो सांगणार आहे तो हिस्ट्री शीटर गुंड आहे, त्याची फॅमिली गुंड आहे. परंतु पोलीस काही कारवाईत नाही, फरार आहे म्हणतात, तो आम्हाला सापडत नाही. आता जामीनसाठी फिरतोय. त्या ठिकाणी त्याचा सेशन कोर्टातला जामीन फेटाळला, हायकोर्टामध्ये गेला, हायकोर्टात जामीन फेटाळला. तो तिथे हजर असतो पण पोलिसांना तो दिसत नाही. म्हणजे पुण्याचे पोलीस करतात काय? कोयता गँग होते, हे गँग होते, दिवसा ढवड्या कोयता गँग तिकडे धुमाकूळ घालते. पुण्याचे पोलीस आपल्या CP काय करतात, ॲडिशनल CP काय करतात? म्हणजे आता गृह खातं जे आहेत ते फक्त गृहमंत्र्यांच्या सूचनेनुसार वागण्याला धरायला आहे. या ठिकाणी प्रत्यक्ष कारवाई होत नाही. माझं आवाहन आहे पोलिसांना की या मुलीच्या अत्याचाराचा जो अत्याचार करणार आहे तो ताबडतोबीनं त्यांनी पकडावा आणि दाखवून द्यावं की महिलांवर अत्याचारासाठी आम्ही सतर्क आहोत. निदान महिला DGP कडनं तरी मला ही अपेक्षा आहे. मंत्री असलेल्या अब्दुल सत्तारांनी काल सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ केली, पोलिसांना देखील त्यांनी खडसावलं. कसं बघता त्याच्या शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळामधील अनेक मंत्री असे आहेत की त्यांना शिवीगाळ केल्याशिवाय बोलता येत नाही. त्यांचा तो संस्कार आहे, त्यांची ती संस्कृती आहे आणि जे संस्कृती त्यांनी जोपासली आहे किंवा जे संस्कार त्यांच्यावर घडले त्याप्रमाणे ते बोलतायत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.